नमस्कार। देखे अखंडित प्रसन्नता, आथी जेथ चित्ता, तेथ रिघणे नाही समजता संसार दुःखा। 40वी ओवी आणि दुसऱ्या अध्यायातील 338वी ओवी आहे। ही ओवी जी आहे ती 65वा जो श्लोक आहे दुसऱ्या अध्यायातील, प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते, प्रसन्न चेतसो ह्याशी बुद्धी पर्यवतिष्ठते, यावर आधारित आहे की श्रीकृष्ण म्हणत आहेत की आपलं चित्त प्रसन्न झालं, मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, तुकाराम महाराज म्हणायचे। तसंच आपलं चित्त प्रसन्न झालं तर सर्व दुःखांचा नाश होतो आणि चित्त प्रसन्न राहिलं, मन बुद्धी आत्मा सर्व काय एकदम प्रसन्न राहिलं तर भगवंताला सगळं समर्पित होऊ शकतं। आणि आपलं चित्त मन बुद्धी केव्हा प्रसन्न राहू शकतं आपण आधीच बघितलं की मन आणि बुद्धी एकीकडे झाला आणि ते तिकडे झाला नाही आहे, दोन्ही ॲग्रीमेंटमध्ये आहे की अरे मनालाही वाटतंय, जनांनाही वाटतंय, बुद्धीलाही वाटतंय, आत्म्यालाही वाटतंय, आपल्या एक्सपिरियन्सला पण वाटतंय। अशा 4 5 6 सगळे आपण अँगल्स बघितले तर हे कार्य हे चांगलं आहे, तर मग आपलं मन प्रसन्न होतं ते कार्य केल्यावर। किती सुंदर बघा। आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, देखे अखंडित प्रसन्नता, की आपल्याला अखंड प्रसन्न राहायचं आहे। आथी जेथ चित्ता, ठीक आहे की मनाला निरंतर प्रसन्नता येऊ शकते आणि त्यात आथी जेथ चित्ता, तेथे रिघणे नाही समजता संसार दुःख, की तिथे संसारात ते सुख दुःख पोहोचू शकत नाही। कारण की आपण पूर्ण ॲग्रीमेंटमध्ये आहोत की आपण भगवंताचंच काम करत आहोत, तर तिथे सुख काय आणि दुःख काय, भगवंताचंच कार्य आहे तर ते सर्व प्रसन्नच कार्य राहील की नाही। समजा एक बघा की एक गंमत बघू आपण की हे घडलेली गोष्ट सांगताय की घरचा स्वयंपाक करायचा, हट पुन्हा त्या पोळ्या करणं आलं, हे आलं, आणि तेच आपण प्रसाद करतोय, नाही श्रीकृष्ण करता प्रसाद, हो का, नाही गणपती चतुर्थी आज जे आहे ना, आज आपण शिरा करायला पाहिजे, मोदक करायला पाहिजे, हो का, नाही खूप छान मी करतोय, फटाफट होऊन जातात ते। मग माणसं बायका जे कोणी असतील ते करतात, पण पुन्हा तेच, तुम्हाला कळत आहे ना की त्यामुळेच पुन्हा तेच असो, ते पण भगवंताचं कार्य असं समजून केलं तर पुन्हा तेच असं जे ते पुन्हा तेच आणि पुन्हा तेच, वापरे पुन्हा तेच करायचं आहे, हां, आणि पुन्हा तेच, अरे वा, तो आनंद तर मला अखंडित पाहिजे, मी रोजच भगवंताच्या सेवेकरता प्रसाद करेन, मी रोजच भगवंताच्या सेवेकरता अभ्यास करेन, विद्यार्थी म्हणू शकतात, ऑफिसमध्ये जाणार, मी रोज भगवंताच्या कार्याकरताच अभ्यास करेन, आपलं ऑफिसचं काम करेन, आणि जे काम करून घेणार ते पण व्यवस्थित काम देतील, व्यवस्थित काम करून घेतील, स्वतःकडे क्रेडिट घेणार नाही वगैरे, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित घडून आल्या तर तुम्ही विचार करा की अखंडित प्रसन्न आपण तर स्वतः राहूच, पण जो काम करून घेणार आहे, जो काम करतो आहे, आणि हे सगळं कसं म्हणजे पूर्ण एकोपा होऊन जाईल, आता असं घडू शकतं। ज्ञानेश्वर महाराज बघा, ज्ञानेश्वरी सांगतायत सगळ्या प्रकारचे लोक येऊन बसलेले आहेत, सगळ्या विभागातले लहान थोरांपासून सगळे अखंड आनंदात आहे, सगळे ॲग्रीमेंटमध्ये आहे, कारण की हे ऐकणं भगवंताचं कार्य। तसंच घरचं काम, ऑफिसचं काम, स्वतःचं काम, पूर्ण जनांचं काम, सगळ्यांचं काम एकरूप झालं की जे भगवंताच्या कार्याकरता सगळ्यांच्या आनंदाकरता करतोय तर सगळे आनंदित का नाही राहणार। तुम्ही बघा, पसायदान जर का सफल झालं, पसायदान तुम्ही बघा, वाचा, त्यातलं अर्थही वाचा, पसायदान जर का सफल झालं तर तिथे अखंडित प्रसन्नता नाही राहणार का, स्वानंद बोध पाठण राहणार नाही का। असं आपल्या आज पसायदान आपण समजा आपण इम्प्लिमेंट केलं आणि ते आपण त्याच्यात सक्सेसफुल राहिलो तर प्रसन्नता नाही राहणार का। तसंच स्वतःच्या आत पसायदान इम्प्लिमेंट करायचं, मग सर्वत्र आपल्या पूर्ण समाजात, घरात सगळीकडे इम्प्लिमेंट केलं, ऑफिसमध्ये पण, तो वाह, सगळीकडे स्वानंद बोध पाठण राहील, आनंदवान भुवन राहील, रामराज्य राहील, सगळे सुप्रीम बिंग्स राहतील, सगळे म्हणजे संतत्वाकडे, देवत्वाकडेच राहतील।
आणि तसेच सुंदर काम सगळे होत राहतील. कुठल्या कुठे जाऊन विचार करतात म्हणजे आम्ही एकदा विचारू. आणि त्यामुळेच म्हणतात की अशा हजारो PhD उनके चरणों में रख दो. अशा हजारो वेद त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी उपनिषद त्यांच्या चरणावर अशा ओवाळून ठेवून द्या असं म्हणतात. त्याचं कारण हेच कुठल्याच्या कुठे जाऊन विचार करतात. देखे अखंडित प्रसन्नता आथी जेथ चित्ता तेथ रिगळे नाही समजता संसार दुःख. कारण की संसारात एवढूस सुख पाहता जवा पाडे दुःख पाहता एवढे सगळ्यांनाच माहिती आहे. काय जबरदस्त आहे हो. ठीक आहे, तर चला आपण असं 24 तास भगवंताच्या कार्यामध्ये राहायचा प्रयत्न करूया. मन पण त्याच्यात भगवंतामध्ये गुंतवून ठेवायचा प्रयत्न करूया. योगी होऊन भक्त होऊन जसं जेवढं जमेल तेवढं. हे प्रयत्नवादी आहेत सगळे संत समर्थ ज्ञानेश्वर महाराज सगळे आपले सद्गुरू वगैरे पण सगळे लोक. चला आपण असा प्रयत्न करूया की आपण अखंडित प्रसन्न राहू शकू, अखंडित आनंदात राहू शकू, अखंडित आनंदात राहू शकू. काही कोणते शब्द वापरा, अखंड आनंद, अखंडी आनंद, अखंड आनंदात, अखंडित प्रसन्नता, तसा राहायचा आपण प्रयत्न करूया. धन्यवाद.